नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. तुम्हाला द्रव्यगुण पेपर मधला सगळ्यात अवघड वाटणारा पार्ट म्हणजे फार्मॅकॉलॉजी, तेच आपण कव्हर करण्यासाठी सीरीज स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये पूर्ण फार्मॅकॉलॉजी सिलेबस नुसार आपण कव्हर करणार आहोत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. खूप सारे मुलं याला भितात, परंतु लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण 100 मार्कच्या पेपरपैकी 100 मार्कच्या पेपरपैकी फक्त आणि फक्त तुम्हाला 80 मार्कचा वेटेज, सॉरी 80 मार्क हे तुम्हाला द्रव्यगुण पार्टवरतून येणार आहेत आणि फक्त 20 मार्क हे तुम्हाला फार्मॅकॉलॉजी वरून येणार आहेत. त्या 20 मार्क पैकी तुम्हाला 2 एसीक्यू दिसणार आहेत आणि 1 एलक्यू दिसणार आहे. 2 एसीक्यू आणि 1 एलक्यू दिसणार आहे. सर मग फक्त 20 मार्कला आहे, मग स्किप करून टाकू का फार्मॅकॉलॉजी? नको करूस. मी जे व्हिडिओ करतोय ते व्हिडिओ तू बघायचे, नोट्स काढायच्या, तुझं फार्मॅकॉलॉजी कव्हर होणार आहे. कारण मी अति डिटेलमध्ये फार्मॅकॉलॉजी शिकवणार नाहीये. फक्त तुमच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने काय इम्पॉर्टंट आहे ते एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहिता यावं. ठीक आहे. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये फार्मॅकॉलॉजी शिकायची गरज नाही सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने. जर प्रॅक्टिस करायची असेल तर डिटेलमध्ये वेगवेगळे कोर्सेस जॉइन करून तुम्ही फार्मॅकॉलॉजी शिकू शकता. परंतु या कोर्समध्ये आपण आताच सांगतोय, डिटेलमध्ये होणार नाहीये. फक्त शॉर्टमध्ये फार्मॅकॉलॉजी शिकायचंय म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता यावं. नंतर मला मेसेज करू नका की सर हे डिटेलमध्ये शिकवा म्हणून. ठीक आहे. पुढे जाऊया. फार्मॅकॉलॉजी आपण हा क्वेश्चन आन्सर टाइप मध्ये शिकणार आहेत. पहिला क्वेश्चन आपल्या पुढे फार्मॅकॉलॉजीचा, डिफाइन द फार्मॅकॉलॉजी. फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन आपल्याला सांगायची आहे. त्याच्या आधी आपण शब्दाचा अर्थ समजून घेऊया. शब्दाचा अर्थ काय सर? शब्दाचा अर्थ आहे फार्मॅकॉलॉजी. त्याच्यामध्ये फार्मॅक जो आहे, फार्मॅक याचा अर्थ आहे ड्रग. ड्रग म्हणजे काय सर? संजीव बाबाच्या पिक्चर मध्ये पाहिलेलं ड्रग्स का? नाही मित्रांनो. ड्रग्स म्हणजे असा सबस्टन्स जे की आपल्या बॉडीमध्ये डिसीज क्युअर करण्यासाठी वापरतो, डायग्नोसिस करण्यासाठी वापरतो, त्याला आपण ड्रग म्हणत असतो. मग या फार्मॅकॉलॉजी मधल्या फार्मॅक शब्दाचा अर्थ ड्रग आहे. मग हे ड्रगलाच मेडिसिन सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि पुढचं लॉजी. लॉजी म्हणजे काय सर? लॉजी म्हणजे स्टडी. म्हणजे स्टडी ऑफ ड्रग इज फार्मॅकोलॉजी. आता त्याची प्रॉपर डेफिनेशन शिकायची आपल्याला. प्रॉपर डेफिनेशन मध्ये काय काय येतं सर याच्या? प्रॉपर डेफिनेशन म्हणजे फार्मॅकॉलॉजी इज द सायन्स, इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग. त्याच्यानंतर त्याचं ओरिजिन, त्याचं नेचर, त्याच्या प्रॉपर्टीज आणि इफेक्ट्स या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजेच काय? फार्मॅकॉलॉजी. सर ओरिजिन म्हणजे काय? आता जे आपण ड्रग बनवलंय, जे ड्रग हे प्लांट ओरिजिनचं आहे की ॲनिमल ओरिजिनचं आहे? म्हणजे एखाद्या झाडापासून तयार केलंय की एखाद्या ॲनिमल पासून तयार केलेलं आहे? त्याच्यानंतर त्याचं नेचर काय आहे सर? त्याच्या प्रॉपर्टीज काय काय? नेचर म्हणजे काय सर? ते कोणत्या सिस्टम वरती अफेक्ट करणार आहे? सीएनएस वरती अफेक्ट करणार आहे की जीआयटी वरती अफेक्ट करणार आहे? नेचर. त्याच्या प्रॉपर्टीज सर, ते कसं तयार झालंय? काय इफेक्ट देऊ शकतं? आणि इफेक्ट्स म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होईल? या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे फार्मॅकॉलॉजी. फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन काय झाली मग? इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग, ओरिजिन ऑफ ड्रग, नेचर ऑफ ड्रग, प्रॉपर्टीज ऑफ ड्रग आणि इफेक्ट्स ऑफ ड्रग. ठीक आहे. हा व्हिडिओ संपायच्या आधी ही डेफिनेशन तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी डेफिनेशन रिपीट करत आहे. ठीक आहे. कोणकोणते 4 पॉइंट्स होते याच्यामध्ये? स्टडी ऑफ ड्रग्स, त्याचं ओरिजिन, नेचर, प्रॉपर्टीज आणि इफेक्ट. फक्त पुढे कोणत्याही डेफिनेशनला जे आपण बेसिक लावत असतो ते लावायचे. फार्मॅकॉलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग, प्रॉपर्टीज ऑफ ड्रग, त्याचं ओरिजिन ऑफ ड्रग, नेचर ऑफ ड्रग आणि त्याचे इफेक्ट, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे फार्मॅकोलॉजी. ही झाली फर्स्ट डेफिनेशन. आता सेकंड डेफिनेशन आपल्याला शिकायची याची. सेकंड डेफिनेशन एकदम सोपी आहे सर. मी कोणती रेफर करू सर? दोन्ही रेफर कर. दोन्ही पेपर मधली चांगले मार्क पडतील. एकदम सोपी आहे बघ. दुसरी, द स्टडी ऑफ हाऊ द स्टडी ऑफ हाऊ अ ड्रग अफेक्ट्स अ बायोलॉजिकल सिस्टम. स्टडी ऑफ हाऊ अ ड्रग अफेक्ट्स अ बायोलॉजिकल सिस्टम म्हणजे हे ड्रग बायोलॉजिकल सिस्टम वरती कसं अफेक्ट करते? बायोलॉजिकल सिस्टम म्हणजे काय सर? बायोलॉजिकल सिस्टम म्हणजे तू ज्याच्यावरती मेडिसिन अप्लाय करतोय, जर तू ॲनिमल वरती मेडिसिन अप्लाय केलं तर ते ॲनिमल काय झालं? ते ॲनिमल झालं बायोलॉजिकल सिस्टम. जर तू एखाद्या ह्युमन बिंग वरती ड्रग अप्लाय केलं तर ह्युमन बिंग काय झाली? ती बायोलॉजिकल सिस्टम. मग हा ड्रग कसा अफेक्ट करतोय त्या बायोलॉजिकल सिस्टम वरती त्याचा अभ्यास करणं. त्याच्यानंतर हाऊ बॉडी रिस्पॉन्ड टू द ड्रग.
मग तू ज्या बायोलॉजिकल सिस्टम मध्ये ड्रग दिले, ती बॉडी कसं रिएक्ट करते, कसा इफेक्ट करते, कसा अफेक्ट करते ड्रगला, त्याला काय म्हणायचं? म्हणजे याची सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजेच फार्मॅकॉलॉजी. काय म्हटलं त्यांनी सुरुवातीला? द अफेक्ट ऑफ ड्रग, द अफेक्ट ऑफ सॉरी द स्टडी ऑफ ड्रग, हाऊ ड्रग अफेक्ट टू द बायोलॉजिकल सिस्टम. बायोलॉजिकल सिस्टमवर ड्रग कसं अप्लाय करतंय आणि बायोलॉजिकल सिस्टम त्या ड्रगला कसं इफेक्ट करते, या दोन्ही गोष्टींचा अभ्यास म्हणजे फार्माकोलॉजी. कळलं नसेल तर पुन्हा बघा. हे बघा, ही एक बायोलॉजिकल सिस्टम आहे. मग तुम्ही याला ॲनिमल समजा किंवा प्लांट समजा. हे ड्रग आपण दिलं. हे ड्रग याच्यावरती कसं अफेक्ट करतं आणि ही बायोलॉजिकल सिस्टम या ड्रगला कसं अफेक्ट करते, काय रिस्पॉन्ड करते, या दोन्हीचा अभ्यास करणं म्हणजे फार्मॅकॉलॉजी. कळालं? फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन, 2 डेफिनेशन आपल्या पाहिल्या आपण. पहिली डेफिनेशन होती, द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ अ ड्रग, प्रॉपर्टीज ऑफ ड्रग, नेचर ऑफ ड्रग, ओरिजिन ऑफ ड्रग आणि इफेक्ट्स ऑफ ड्रग. त्याच्यानंतर दुसरे काय पाहिलं आपण? द स्टडी ऑफ हाऊ ड्रग अफेक्ट ऑन बायोलॉजिकल सिस्टम अँड हाऊ बायोलॉजिकल सिस्टम रिस्पॉन्ड टू द ड्रग, हे अभ्यास करणं म्हणजे फार्माकोलॉजी. ठीक आहे सर, दोन्ही कळालं. त्याच्यानंतर आता ड्रग म्हणजे काय असतं सर? ड्रगची ही डेफिनेशन पाहूया. तुमचा पुढचा प्रश्न, डिफाइन द ड्रग. तुम्हाला जे जे क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्टली विचारले जाणार आहेत ते क्वेश्चन तुम्ही कव्हर करणार आहे. जसं की पहिला प्रश्न आपण पाहिला, डिफाइन फार्माकोलॉजी. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन मध्ये येऊ शकतं की डिफाइन फार्माकोलॉजी, इट्स टाइप अँड बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फार्माकोलॉजी. एलएक्यूचा क्वेश्चन आहे, एक वर्षी प्रिव्हियस इयरला आलेला आहे. डिफाइन फार्माकोलॉजी अँड प्रिन्सिपल्स ऑफ फार्माकोलॉजी. मग तुमचे हे क्वेश्चन असे क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्येच कव्हर होत जात आहेत. पुढचा क्वेश्चन आहे आपला ड्रगची डेफिनेशन. ड्रगची डेफिनेशन काय? एनी सबस्टन्स used for purpose of diagnosis, prevention, cure of आणि त्याच्यानंतर आहे डिसीज इन मॅन ऑर ॲनिमल. म्हणजे क्युअर ऑफ डिसीज इन ॲनिमल ऑर त्याच्यानंतर मॅन. कसं कसं सर? ड्रगची डेफिनेशन काय? कोणताही सबस्टन्स जो की यूज केला जातोय डायग्नोसिससाठी, म्हणजे एखाद्या डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपण एखादा ड्रग टाकतोय. त्याच्यानंतर सर दुसरा पॉइंट आहे प्रिव्हेन्शनसाठी, जसं की व्हॅक्सिन सबस्टन्स आपण यूज करतोय प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजसाठी. त्याच्यानंतर तिसरा आहे क्युअर ऑफ डिसीजेस. म्हणजे या 3 पर्पजसाठी आपण जो सबस्टन्स वापरतो त्याला आपण ड्रग म्हणत असतो. कोणकोणते 3 पर्पज आहेत सर? डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि क्युअर. या 3 पर्पजसाठी जो सबस्टन्स आपण वापरतो त्याला आपण म्हणत असतो ड्रग. कळाली ड्रगची डेफिनेशन? पहिली आपण फार्माकोलॉजीची डेफिनेशन पाहिली, दुसरी आपण ड्रगची डेफिनेशन पाहिली. एनी सबस्टन्स युज्ड फॉर द पर्पज ऑफ डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन अँड क्युअर ऑफ डिसीज इन ॲनिमल्स ऑर मॅन, याला काय म्हणायचं? ड्रग्स म्हणायचं. झालं सर? पुढे आता आपल्याला पाहायचंय की डेफिनेशन ऑफ मेडिसिन. ड्रग पाहिलं, ड्रग आणि मेडिसिन मध्ये काय फरक आहे? ड्रग आपण काय पाहिलं की आपण डायग्नोसिस साठी पण वापरतोय, प्रिव्हेन्शन साठी पण वापरतोय आणि क्युअर साठी पण वापरतोय. पण त्याच्यामध्ये फक्त आपण थेरपेटिक पर्पज साठी जे ड्रग वापरतो त्याला आपण मेडिसिन म्हणत असतो. थेरपेटिक पर्पज म्हणजे जे आपण चिकित्सा करण्यासाठी जे ड्रग्स वापरतोय त्याला काय म्हणायचं? मेडिसिन म्हणायचं. ड्रग्स गिवन फॉर थेरपॅटिक पर्पज कॉल्ड मेडिसिन. एवढी सोपी डेफिनेशन होती. आपण फार्माकोलॉजीच्या 2 डेफिनेशन पाहिल्या, त्याच्यानंतर ड्रगची डेफिनेशन आणि मेडिसिन कशाला म्हणायचं एवढी डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ मेडिसिन पाहायचं मित्रांनो, सॉरी टाइप्स ऑफ फार्माकोलॉजी पाहायचंय. त्याच्यानंतर हा व्हिडिओ एंड होऊन जाईल. अशा छोट्या-छोट्या पद्धतीमध्ये आपण फार्माकोलॉजी शिकायचंय. पॉइंट्स कव्हर करत जायचंय. याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ फार्माकोलॉजी, डेफिनेशन ऑफ ड्रग, मेडिसिन आणि टाइप्स ऑफ फार्माकोलॉजी कव्हर होतंय. टाइप्स ऑफ फार्माकोलॉजी 2 टाइपची फार्माकोलॉजी. पहिली टाइप तुमच्या पुढे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, दुसरी आहे क्लिनिकल फार्माकोलॉजी. एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी ही लॅबमध्ये केली जाते वेगवेगळे ड्रग्स तयार करण्यासाठी, नवीन-नवीन मेडिसिनचा शोध लावण्यासाठी. क्लिनिकल फार्माकोलॉजी ही आपण ह्युमन बॉडीवरती दिला जातो. आपण ड्रगचा इफेक्ट स्टडी करण्यासाठी ही क्लिनिकल फार्माकोलॉजी आहे. म्हणजे आपण एखादा ड्रग ह्युमन बॉडीवरती देतोय आणि ह्युमन बॉडी त्याला कसं इफेक्ट करते किंवा ड्रग कसं ह्युमन बॉडीला इफेक्ट करतंय याचा अभ्यास करणं म्हणजे क्लिनिकल फार्माकोलॉजी. आणि एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी जी की लॅबमध्ये घेतली जाते. जेवढं स्क्रीनवरती लिहिलंय तेवढंच लिहून घ्या, पेपरमध्ये तेवढंच लिहायचंय. पहिला टाइप एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, त्याच्यामध्ये लिहायचं डन इन लॅब्स. दुसरा क्लिनिकल फार्माकोलॉजी, त्याच्यामध्ये लिहायचंय स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग्स इन ह्युमन बीइंग्स. हे झाले 2 टाइप्स ऑफ फार्माकोलॉजी. या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं पुन्हा एकदा फास्ट मध्ये आपण
रिवाइज करूया. सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं मित्रांनो, फार्माकोलॉजीची डेफिनेशन पाहिली. फार्माकोलॉजीची डेफिनेशन काय काय होती? द ब्रांच ऑफ अ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ड्रग्स, ओरिजिन, नेचर, प्रॉपर्टीज, इफेक्ट. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरी डेफिनेशन, द स्टडी ऑफ हाऊ ड्रग्स इफेक्ट ऑन बायोलॉजिकल सिस्टम अँड हाऊ बायोलॉजिकल सिस्टम अफेक्ट्स द शो रिस्पॉन्ड टू द ड्रग. त्याच्यानंतर सर पुढे पुढे आपण पाहिलं की ड्रगची डेफिनेशन. ड्रग म्हणजे काय? कोणताही सबस्टन्स, असा सबस्टन्स जो यूज केला जातो डायग्नोसिससाठी, प्रिव्हेन्शनसाठी आणि क्युअर ऑफ डिसीज इन मॅन अँड ॲनिमल्स. त्याच्यानंतर पुढे आपण मेडिसिन कशाला म्हणायचं? जे ड्रग्स आपण थेरप्युटिक पर्पजसाठी दिला जातो, त्याला आपण म्हटलं मेडिसिन. त्याच्यानंतर पुढे काय पाहिलं सर? 2 टाइप्स पाहिले. एक्सपेरिमेंटल फार्माकॉलॉजी, क्लिनिकल फार्माकॉलॉजी. एक्सपेरिमेंटल फार्माकॉलॉजी ही आपली लॅबमध्ये केली जाते आणि क्लिनिकल फार्माकॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग्स ऑन ह्युमन बीइंग्स, ती क्लिनिकल फार्माकॉलॉजी. हा व्हिडिओ इथेच संपतोय. कनेक्टेड राहा. पुन्हा पाहूया फार्माकॉलॉजीचा सेकंड पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता सध्यासाठी एवढं सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ऑल द बेस्ट मित्रांनो.